मंडळी नमस्कार, मी सर्वेश कोले आणि मी अक्षय इळके तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज एका नवीन आणि एकदम छान अशा पॉडकास्ट मध्ये। छान अशा कारणासाठी कारण वारकरी संप्रदाय गेले कित्येक वर्ष आपण या विषयावरती या टॉपिकवरती आपण भरपूर काही ऐकलंय आणि आज असंच एक पॉडकास्ट आपण इथं आणलोय की ज्यामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल अगदी इन डिटेल माहिती तुम्हा श्रोत्यांपर्यंत तुम्हा प्रेक्षकांच्या पर्यंत आज पोहोचणार आहे। यस, तर खरंच आज इतके महत्त्वाचे गेस्ट आपल्या चॅनलवरती आलेले आहेत। त्यांच्याबद्दल पहिले तर सांगायचं झालं तर हे स्वतः पेशाण पत्रकार आहेत। आज पुढारी न्यूजला गेली अनेक वर्ष म्हणजे अख्खी वारी जर आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहिली असेल तर ती पुढारी न्यूजच्या माध्यमातून आणि ती लाईव्ह समोर आणण्याचं काम ज्यांनी केलं असे व्यक्ती म्हणजेच आदरणीय सुजित काळंगे सर। तर सुजित काळंगे सरांबद्दल सांगायचं झालं तर ते उत्तम प्रवचनकार आहेत, उत्तम कीर्तनकार आहेत, एक उत्तम व्याख्याते आहेत, एक चांगले वक्ते आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम कवी आहेत। तर अशा एका कवी मनाच्या कीर्तनकाराबद्दल त्याच्यासोबत आज चर्चा करणार आहोत। तर सर नमस्कार, कसं वाटतंय आज तुम्ही चॅनलवरती आलेला आहात? खरं तर खूप भारी या कारणासाठी वाटतंय की शब्दवेडे असं तुमचं नाव आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शब्दांना धन मानलं म्हणजे हेच आमचं धन आहे आणि हेच आमचं आयुष्यातले महत्वाचे क्षण जपणारं एक महत्वाचं धन आहे असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आणि तोच एक धागा घेऊन तुम्ही पुढे जाताय। अगदी प्रत्येक घटनेला तुमच्या शब्दांमध्ये विनत, कधी समाजावर भाष्य करत किंवा कधी समाजा संदर्भानं काहीतरी चांगलं निर्माण करत तुम्ही चाललाय। यामुळे मला इथं येऊन खूप भारी वाटतंय। थँक्यू, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। सर मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की वारकरी संप्रदाय आणि ही परंपरा फार वर्षापासूनची आहे तर नेमका हिचा इतिहास काय आहे? वारकरी संप्रदायाचा वर्तमान खूप चांगला आहे, खूप चांगला म्हणजे आता सध्या पालक फार पूर्वी असं असायचं की पालक मुलांना सांगायचे की तुम्ही काहीही करा पण गळ्यात माळ घालू नका, तुम्हाला कोणी मुली देणार नाही। किंवा एक काळ असा होता की ज्या काळामध्ये सांगितले पोरा 5 पैशाची नोकरी कर पण ह्या संप्रदायाकडे काय जाऊ नको किंवा ह्या नादाला लागू नको। एकूणच भक्ती मार्ग म्हणजे लोकांच्या मनात असं होतं की साधू बनणं आणि कुठेतरी हिमालयात जाऊन समाधी घेणं असं काहीतरी ते सगळं होतं। पण आज वर्तमान खूप चांगलं आहे। आज लोक मुलांना आळंदी किंवा देहू असू द्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये घेऊन जातात आणि माझा मुलगा कीर्तनकार व्हावा अशी लोकांची इच्छा असते। एवढे चांगले दिवस आता वारकरी संप्रदायाला एकन कीर्तन परंपरेला आलेत असं मला वाटतं। पण याची सुरुवात काय तर या सगळ्याकडे काही गोष्टींमधनं जर बघितलं म्हणजे उदाहरणार्थ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे शिष्य आहेत बहिणाबाई त्यांच्या अभंगातून जर आपण बघितलं की तो अभंग फार सुंदर आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया आणि पुढे जे उभारिले देवालिया काय की ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला आणि हे देवालय उभं राहिलं। मग नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, नामदेव महाराजांनी विस्तार केला, जी भ्रमंती केली आणि त्याच्या माध्यमातून भागवत पताका ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं। पुढे मग तुकाराम महाराज कळत झाली इथपर्यंत हा सगळा अभंग येतो। या दृष्टीनं बघितलं तर ज्ञानदेव राय आणि त्यांच्या आधीपासूनचं हे सगळं मानलं जातं। जर दुसऱ्या दृष्टीने म्हणजे वारीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर असं म्हटलं जातं की ज्ञानदेवरायांच्या आधीच्या पिढ्या सुद्धा वारी करत होत्या। वारी वारकरी हे शब्द एकत्र आले हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे किंवा वारीच्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांकडे बघितलं जातं हे अगदी सर्रास होत असतं। किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा वारी करायचे। देहूमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं त्या ठिकाणी तशा पद्धतीचे काही एक संदर्भ आढळतात। इथं जर बघितलं तर ते तेव्हापासूनच आहे असं आपल्याला दिसतं। किंवा अगदीच या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर एक फार सुंदर अभंग बघितला की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। म्हणजे एक साधी गोष्ट आहे संतांनी, आता बघा एक गोष्ट आहे की बऱ्याच अशा संतांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती माणूस सहसा विश्वास ठेवेल की नाही हे सांगता येत ना। आदिकरची पिढी आहे त्यात किती विश्वास बसेल हे नाही, पण संतांचे पायी हा माझा विश्वास असं आपली भावना असते। संतांनी हे सांगितलं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। अर्थात एक साधी गोष्ट आहे जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा या पृथ्वी तलावरती एक पोकळी असेल त्या पोकळीचं नाव काय होतं? पंढरपूर होतं। पंढरपूर, वारकरी, पांडुरंग हे समीकरण एकसारखं आहे। म्हणजे त्याला तो पण एक संदर्भ जर आपण बघितला तर हा एक पार्श्वभूमी हा एक इतिहास असेल अशा पद्धतीची आम्हा सगळ्या वारकऱ्यांची एक भावना आहे। सर याच्या निगडीत अजून एक प्रश्न मला असं विचारायचा आहे की प्रत्येकच भागामध्ये आजकाल व्यावसायीकरण व्हायला लागले, प्रत्येक भागांमध्ये व्यवसाय याला जास्त आपण म्हणजे लक्ष देतात लोक। तर आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये किंवा ह्या कीर्तन या भागामध्ये देखील व्यावसायीकरण व्हायला लागले असं तुम्हाला वाटतंय का? हा एक गोष्ट आहे की कीर्तनाचं व्यावसायिकीकरण, मी या मताचा नाहीये की कीर्तनकारांनी पैसे घेऊ नये।
आता तो काळ राहिलेला नाहीये. सेवा असावी. सेवा धर्म हा वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. फार पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मला सांगायला आवडेल की किसनदादा निगडीकर, ज्यांच्याकडून मी कीर्तनाचे काही धडे घेतले, ते मारुती महाराज निगडीकर यांचे आजोबा किसनदादा महाराज निगडीकर. ही व्यक्ती काय करायची तर गावोगावी चालत जायची. तिथं जाऊन पहिल्यांदा भुई सारवायची. भुई सारवून तिथं मंडप उभारायला गावकऱ्यांना एकत्र करायची. मंडप उभारायचा आणि मग स्वतः 7-7 दिवस विनामूल्य कीर्तन करायची आणि त्या गावचा तिथून तो सप्ताह सुरू व्हायचा, जे आजपर्यंतही टिकलेले आहेत. 100 वर्ष ज्या गावचे सप्ताह टिकलेले आहेत, त्या सप्ताहाची सुरुवात कशामुळे झाली तर या अशा सेवा करणाऱ्या कीर्तनकारांमुळे झाली. काळ बदलला, जगण्यासाठीची माध्यम साधनं या सगळ्या गोष्टी बदलल्या. आता गरज आहे कीर्तनकाराला तिथं जाईपर्यंत जो खर्च लागतो त्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु कुठंतरी एक म्हणजे चित्ती असू द्यावे समाधान, हा तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही विसरलोय का, हा प्रचंड मोठा प्रश्न पडत राहतो. व्यावसायिकीकरण म्हणजे काही एक किंमत घेणं हे चुकीचं नाहीये, पण किंमत घेता घेता मूल्यच हरवणं हे मात्र प्रचंड चुकीची गोष्ट आहे. बरं, ते मूल्य घेत असताना व्यावसायिकीकरण हे पाकिटाचं व्हावं, पण पांढऱ्या पाकिटाच्या आत पैसा असतो, तसा पांढऱ्या कपड्याच्या आत माणूस असतो. तो माणूस गहाण ठेवू नये असं मला वाटतं. म्हणजे टीव्ही असतो, त्या टीव्हीला टीआरपी साठी त्या टीआरपी मिळणाऱ्या बातम्या दाखवणं, काही एक शो दाखवणं, हे तुम्हाला माहितीये की ते गरजेचं असतं. मग 6 वाजता गावाकडची माणसं बातम्या बघतात म्हणून गावाकडच्या बातम्या सर्रास 6-6:30च्या दरम्यान असतात. मग तसं गावाकडच्या लोकांना पानसट विनोदच आवडतात म्हणून आपण इतकी पानसटगिरी करूया की युट्यूबचे बरीच कॅप्शन मी बघत असतो किंवा ते थंबनेल असतात ते बघत असतो. याच्या इतकं पानसट कीर्तन कुठलंच असू शकत नाही. नक्की पहा. हे काय हे काय म्हणजे हे जर तुकाराम महाराज, ज्ञानोबा महाराजांनी आज येऊन बघितलं तर किती भयंकर वाटेल त्यांना. इमॅजिन करून बघा की काय वाटू शकेल. मला असं वाटतं किंमत ही चुकीची नाहीये, पण किमतीला धरून काहीतरी मूल्य असावं, याबद्दल हे माझं मत आहे. तर यालाच धरून असं विचारायचं मला अजून एक होतं की आपल्या इकडं वारी म्हटलं की सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक दिसतात. म्हणजे पाणी वाटपासाठी काही वेळेला आपण मुस्लिम बांधवांना बघितले, तर काही वेळेला फुगडी घालताना वारीमध्ये सुद्धा अनेकांना बघितलेलं आहे. मग हे जे आहे सगळ्या जाती धर्मांना एकत्र आणणं आणि ही वारी पुढे घेऊन जाणं, हे नेमकं काय आहे याच्या पाठीमागचं गणित? मुळात काय आहे की वारकरी संप्रदायानं सगळे भेदाभेद मिटवून टाकलेले आहेत. जे काय सगळं म्हणजे दुभंगलेल्या समाजाला अभंग करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं. आणि याच्यामध्ये कुठलंही म्हणजे अगदी तुम्हाला ताजुद्दीन बाबा काही काळापूर्वी गेले. ताजुद्दीन बाबा हे असणारे मुस्लिम महाराज, तरी सुद्धा त्या या सगळ्या परंपरेमध्ये ते सगळे झाले. मुबारक शेख महाराज आज पसायदान दिंडी त्याच्यामध्ये काढत असतात, किंवा संविधान दिंडी वारकरी संप्रदायामध्ये निघत असते, किंवा तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती तुकाराम महाराजांच्या देहूमधून निघाल्यानंतर अनगड शाहबाबांच्या दर्ग्याजवळ विसावा घेत असतात. हे सगळं काय आहे तर हे सगळं एक समतेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायानं समता प्रस्थापित करण्याचं काम केलं. स्त्री पुरुष भेद मिटवला, नर नारी या सगळ्यांना एकत्र केलं. स्त्रियांना स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी पुरस्कार केला, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या जाती धर्माची माणसं, इथं कुठली जात बघितली जात नाही, धर्म बघितला जात नाही, इथं कधी कुणाला सोवळं ओवळं मानलं जात नाही. कितीतरी जातीची माणसं ताटाला ताट लावतात, वाटीला वाटी लावतात आणि एकत्र येऊन जेवत असतात. त्यांना फुगडीला हात धरताना तो हात कुठल्या जातीचा आहे ते बघत नाहीत. इथं आल्यानंतर कुठली जात असते, एकच जात असते. माणसं एकमेकांना माऊली म्हणून उच्चारतात. माऊली हीच आमची जात, विठोबा हे आमचं शेवटचं ठिकाण आहे. तिथं जाईपर्यंत, मुळात तिथं गेल्यानंतर सुद्धा किती अशा अनेक माणसं एकत्र येतात, मिसळतात, आणि तो जो काला होतो, मुळात काय असतं की कीर्तनाच्या शेवटी तो एक काला असतो. 7 दिवस सप्ताह चालतो आणि शेवटी काल्याचं कीर्तन असतं, आणि मग त्या सगळ्यामध्ये एकत्र केलं जातं आणि मग एकमेकाला ते भरवलं जातं. तर वारी म्हणजे काय आहे किंवा वारकरी संप्रदाय म्हणजे काय, तर सगळ्या जाती धर्मांच्या माणसांचा काला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जिथं सगळे म्हणजे लोणंदमध्ये असं झालं होतं 1 वर्ष, किंवा बऱ्याच वेळा तसं होत असतं, पण 1 वर्षाची मला आठवण आहे की त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा जो सण जो काही सण होता, तो सण त्यांनी त्या ठिकाणी साजरा केला नाही का, तर वारी आली होती, पालख्या त्या ठिकाणी आल्या होत्या. 2 दिवस लोणंदमध्ये मुक्काम असतो. त्यावेळी त्यांनी 2 दिवसांमध्ये वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारकऱ्यांना खाऊ वाटप केलं, गोडधोडाचं वाटप केलं, आणि मग ते गेल्यानंतर त्यांचा जो काय सण असेल तो सण त्या ठिकाणी साजरा केला होता. हा जो सलोखा आहे ना, तो सलोखा या सगळ्यामध्ये भेटत असतो, या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे इतकं खूप सुंदर त्यामध्ये दर्शन होत असतं. सर, एक महत्वाचा अजून एक प्रश्न असा आहे की आज जर आपण युट्यूब उघडलो किंवा जर आपण युट्यूबवरती कीर्तन असं टाकलो किंवा सर्च जरी केलो, तरी आपल्याला एक नाही अनेक व्हिडिओज येतात. असे पण चेहरे येतात की ज्यांना आपण कधी बघितलेलं पण नाही.
मग मनात प्रश्न असा राऊंड राऊंड येतो की एवढे सगळे महाराज आहेत, तर काही महाराज फक्त नावापुरतेच असतात का? म्हणजे असा एक मनात प्रश्न येतो की काही महाराज फक्त नावापुरतेच असतात का? हा बरोबर आहे, नावापुरतेच महाराज असतात. म्हणजे मला सांगायला फार खेद होतो की अनेक महाराजांच्या वरती बलात्काराचे गुन्हे आहेत, अनेक महाराजांच्या वरती म्हणजे काही चुकीचं कृत्य केल्याचे गुन्हे त्या ठिकाणी आहेत. नुसती माळ घालणारी माणसं, मांसाहार सोडणं म्हणजे माळ घालणं, ही संकल्पना फार चुकीची आहे. ज्यावेळी माळ परिधान करतो त्यावेळी त्याच्यासोबत त्याची सत्व आणि तत्व सुद्धा स्वीकारावे लागतात. ती सत्व आणि तत्व स्वीकारण्याची जर नैतिकता असेल तरच माणसानं ते करावं असं म्हटलं जातं. नाहीतर पांढरी कपडे घालून पांढऱ्या कपड्याच्या आतली काळी माणसं ही प्रचंड या ठिकाणी आहेत. असे गुन्हे सातत्यानं वारंवार येत असतात. तुम्ही जर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात गेला तरी तुम्हाला ते लक्षात येतील. बरेचसे गुन्हे दाबले गेले, बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या झाल्या. पण म्हणजे हे बोलताना प्रचंड मुळात काय आहे की त्या पलीकडे जाऊन खूप चांगली माणसं आहेत की जी माणसं आजही त्या पद्धतीचं काम करतायत. अशी खूप चांगली माणसं जी म्हणजे कुरेकर बाबांसारखी माणसं जे आहेत, जे आपल्याला सेवा धर्म शिकवतात, अशी कितीतरी माणसं तुम्हाला उदाहरणं देता येतील जी माणसं आज सेवेचा धर्म जपण्याचं काम करतायत. ज्या पद्धतीने म्हणजे संतांनी जे सांगितलं, जो सोशे जगाचे आघात तो संत, असं जर आपण बघितलं तर जगाचे आघात सोसून स्वतःच काहीतरी मूल्य जपत कुठंही आपल्यामुळं वारकरी संप्रदाय, एकंदरीत ही सगळी परंपरा याला धक्का लागू दे याची काळजी घेणारा. म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे की माणसं पूर्वी कोण असतात याला महत्व नसतं. ती ज्यावेळी हे सगळं करतात, ज्यावेळी तुम्ही उपदेशाचे सल्ले देता, समजा कीर्तनामध्ये आपण सांगत असतो की समाजामध्ये काही चुकीचं, चोरी करू नये, आणि मग तीच व्यक्ती जर पुढे जाऊन कुठेतरी अशा पद्धतीने घावत असेल, सापडत असेल, तर हे फार भयंकर आहे. परस्त्री माते समान असं जर हे दाखवत असेल आणि त्यानंतर ती सापडत असेल तर ते चुकीचं आहे. कुठल्याही घटनेची विभत्सना किंवा विद्रुपीकरण हे जर आपल्या भाषणाचा, आपल्या कीर्तनाचा जर तो समाज प्रबोधनाचा भाग असेल आणि मग त्या समाज प्रबोधनकारांचं आजचे जे समाज प्रबोधनकार आहेत त्यांचं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे का? हा बऱ्याचदा माझ्यासारख्या एका श्रोत्याला प्रश्न पडतो. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं तर हे सगळं श्रोता म्हणून बोलतोय. जे श्रवण भक्ती, जे काही भक्ती दिलेल्या आहेत त्यातली महत्वाची भक्ती जर कुठली असतील तर ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती करत असताना मग एखाद्याला आदर्श मानायचं की त्याचा फक्त आदर करायचा. मग आदर्श मानलं तर त्याच्यानंतर त्याच्या आदर्शाच्या ज्या काही व्याख्या दिसल्या, मग तो त्याचा जो आदर्श घोटाळा दिसला की त्या घोटाळ्यावर बोट ठेवायचं की आपण त्याला मानत असणाऱ्या आदर्शपणावरती बोट ठेवायचं, हा फार मोठा प्रश्न पडत राहतो. पण खूप चांगली माणसं सुद्धा खूप प्रमाणात 99% चांगली माणसं, खूप चांगल्या पद्धतीनं सेवा करणारी, वारकरी संप्रदायाला हातभार लावणारी अशी माणसं या समाजात, जी माणसं तुम्हाला पावलोपावली दिसतील. सर, तुम्ही आताच माळेचा आणि माळकरी ह्या सगळ्याचा उल्लेख केलात. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुळशी माळ ही प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात असते. त्या माळेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची भावना काय आहे? एक गोष्ट आहे की समजा उदाहरणार्थ काय की सगळ्यात वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्यात दीक्षा दिली जाते. काय की तुम्ही ज्यावेळी काही शिष्यत्व स्वीकारायला जाता त्यावेळी दीक्षा दिली जाते. तर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं ज्यावेळी समजा माझ्यासारखा एखादा नवीन माणूस आहे, तो ज्यावेळी एखाद्या महाराजांकडे दीक्षा घ्यायला जातो, शिष्यत्व स्वीकारायला जातो किंवा काही एक हे करतो, त्यावेळी काय केलं जातं की एक माळ जी काय 108 मण्यांची असो किंवा ती आता तुळशीची माळ असते, ही तुळशीची माळ त्या ठिकाणी परिधान केली जाते आणि रामकृष्ण हरी असा खुला मंत्र दिला जातो. हा मंत्र काही कानात वगैरे दिला जात नाही किंवा कुठल्याही पद्धतीने याचं असं नसतं की बाबा एकच हे आणि अशा पद्धतीने असं काही नसतं. मूळ वारकरी संप्रदाय हा काय आहे, म्हणजे माळेचं तर सांगतो, वारकरी संप्रदाय काय आहे तर असं म्हटलं जातं की वारकरी संप्रदाय हा शिष्यत्वाकडून सौख्यत्वाकडे जाणारा संप्रदाय आहे. इथं गुरु शिष्य हे असं काही पूर्णतः हे नसतं की एकानं सांगायचं आणि बाकी सगळ्यांनी ऐकायचं. हे म्हणजे मला एक वैयक्तिकरित्या या सगळ्याकडे बघितल्यानंतर काय वाटतं, हे जर खरं सांगायचं तर वारकरी संप्रदायानं अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं. अध्यात्माचं लोकशाहीकरण म्हणजे कधीतरी असं व्हायचं की एकाला सांगण्याचा अधिकार होता, खाली बसणारी माणसं फक्त ऐकायची. पण वारकरी संप्रदायानं काय केलं की सगळ्यांसाठी हे सगळं खुलं केलं आणि मग प्रत्येकाला माळ घालण्याचा एक अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे समजा उदाहरणार्थ हे सगळं तत्वज्ञान खुलं झालं. असं म्हटलं जातं की ज्ञानदेवरायांनी काय केलं असेल तर लाल कपड्यांमध्ये बंदिस्त असणारी भगवद्गीता ही बाहेर आली, ती ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती आमच्या लाल रक्तापर्यंत पोहोचली असं म्हणायला काय हरकत नाही. तर हे जे आहे माळ ही समजा एक आयडेंटिटी आपण समजूया आपल्या भाषेत जर झालं तर ती त्याच्या सोबत येणं म्हणजे त्याचा आचार धर्म आपल्या
पर्यंत पोहोचणं आणि मग ती आचार धर्माची जी काय आपल्या कातडीच्या आतल्या आपल्या सत्वाला जी काय आपल्यातल्या माणसाला जाणीव होत असते ती त्याच्यामुळे होत राहते. आणि मग माझा वैयक्तिक माळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे की मला वारकरी संप्रदायाची चौकट, वारकरी संप्रदायाच्या सत्वांची आणि तत्वांची चौकट सातत्यानं आठवण करून देणारी, सातत्यानं त्या ठिकाणी जागृत करत राहणारी एक प्रतीक किंवा एक महत्वाची आयडेंटिटी म्हणजे माझी माळ, हे असं वाटतं. सर तुम्ही मगाचपासून सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी इन डिटेल द्यायला लागलाय. आता एवढा सगळा अभ्यास करताना आपण लहानपणापासून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवतो किंवा एखाद्या रस्त्यावरती चालताना आपण त्या आदर्शाच्या रस्त्यांवरती चालतो. तर तुमचे आदर्श म्हणजे तुमचे मनाच्या अगदी जवळचे असणारे संत जर कोण असतील आणि का, याच्याबद्दल पण मला जराशी माहिती सांगा. खरं तर सगळेच संत म्हणजे संत परंपराच ही आपली परंपरा आहे, अभंग, ओव्या आणि हे सगळं आपलं. पण या सगळ्यामध्ये नामदेवराय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे कनेक्ट होत राहतात किंवा ही सगळीच मंडळी. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की मला आपण जर हे सगळं वाचत गेलो, सगळे संत वाचत गेलो तर आपण स्वतःला उलगडत जातो असं मला वाटतं. तुकाराम महाराजांची गाथा जर आपण वाचत गेलो, जसं जसं पुढे जातो तसं आपल्यातले आपण समोर उभे राहतो आणि मग हे लक्षात येते की नाही हे नाही, मग हे आहे, मग हे आहे. मग आपल्याकडे पैसा येतोय तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, मग आपण मनाकडे जातोय तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, जे काय असेल ते या अशा पद्धतीने. नामदेवरायांच्या बद्दल एक वेगळा कनेक्ट असा जाणवतो की नामदेवराय हे असे संत आहेत की ज्या संतांनी म्हणजे आजची जी काही कीर्तन म्हणजे असं म्हटलं जातं की जी काही कीर्तनाची ही परंपरा आहे ती नामदेवरायांच्या त्याचं नामदेवराय हे त्याच्यातले महत्वाचे घटक आहेत, त्यातला महत्वाचा टप्पा आहे. नामदेवराय वाळवंटामध्ये उभं राहून या सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्माच्या माणसांसाठी, अगदी सगळ्या पंथांसाठी, सगळ्या म्हणजे लिंग भेद या सगळ्या गोष्टी विसरून सगळ्यांसाठी हे सगळं खुलं करणारी किंवा या सगळ्यांसाठी उपलब्ध करणारी एक महत्वाची व्यक्ती. आणि पुढे जाऊन जर बघितलं तर केशव कलंदरासारखा एक कुष्ठरोगी होता, ज्या कुष्ठरोग्याला तेव्हाच्या या संत मानल्या जाणाऱ्या माणसानं उराशी कवटाळावं ही किती मोठी गोष्ट असेल त्या सगळ्या काळामध्ये. किंवा जनाबाई सारख्या एखाद्या स्त्रीला लिहिण्याची प्रेरणा देवं ही किती मोठी गोष्ट असेल. म्हणजे बघा साधी गोष्ट आहे, आता आजच्या काळात एखाद्या बाईच्या हातामध्ये टाळ देणं हे सुद्धा काही फळांमध्ये, काही परंपरांमध्ये हे चुकीचं मानलं जाते. म्हणजे महिलेनं कीर्तनाला उभं राहायचं नाही हे असं म्हटलं जातं काही ठिकाणी. हे किती चुकीचं आहे, हे आजच्या काळात होतंय. त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे असं एका फार महत्वाच्या व्यक्तीनं सांगितलं होतं की युरोपात सुद्धा महिला लिहू लागल्या, त्याला 18वं शतक उजडावं लागलं. 18व्या शतकात महिला लिहू लागल्या, ते पण पुरुषांच्या नावाने लिहू लागले. इथं आपण जर बघितलं तर 12वं शतक, 13वं शतक, मुक्ताबाई असो, जनाबाई असो, या सगळ्यांनी तेव्हापासून. तर या सगळ्यामध्ये महत्वाचं कोण तर नामदेवरायांचं एक ते जर आपण बघू स्त्री स्वातंत्र्य किंवा ती मूल्य जे आहेत, तर ह्या अर्थानं मला हे अधिक जवळचं वाटतं किंवा या सगळ्या आणि सगळे संत मुळात ह्या सगळ्या संत मांदियाळींनी आपल्याला काय ज्ञानोबांनी शिकवलं की बाबा आपल्या हृदयाची विश्वात्मकता, हे विश्वाची माझं घर आहे, ह्या विश्वाचं घर असणं किंवा त्या घराच्या संदर्भाने जे काही दिलं ते हे सगळं या माध्यमातून, म्हणून हे सगळं जवळच वाटतं. तर सर तुम्ही संत नामदेवांचा, तुकोबांचा उल्लेख केलात. आता सध्या तुम्हाला याला धरून मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुकोबांची अभंग असतील, कीर्तनं असतील, ही वेगळ्या पद्धतीने होतात. सातत्यानं आपण बघतोय की सूरपेटी असेल, तबला असेल, मृदुंग असेल याच्यावरती होतात. मात्र आता काही असे रॉक बँड आलेत आणि त्यातून असे कीर्तन प्रवचन होताना दिसतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता अभंग रिपोस्ट नावाचा जो कार्यक्रम अलीकडे चालत असतो खूप छान पद्धतीनं चालतोय. म्हणजे एक गोष्ट आहे की वारकरी संप्रदाय आजपर्यंत टिकून राहिला, एवढ्यापर्यंत आला, याचं कारण माहितीये काय? माध्यमं बदलत गेली, स्वरूप बदलत गेली, पण हे सगळं बंधन. एक वेळ माणूस देव नाहीये असं म्हणू शकेल, हे म्हणू शकेल देव नाही किंवा आहे, आस्तिक किंवा नास्तिक हे माणूस असू शकेल, पण संतांचं अस्तित्व नाकारता येत नाही. बरं, संतांचं चमत्कार एक वेळ माणूस वजा करेल, हरकत नाही, पण संतांचं कार्य वजा करता येत नाही ना. चमत्कार वजा करता येऊ शकतात, देवत्व वजा करता येऊ शकतं, पण त्यांचं कार्य वजा करता येऊ शकत नाही. म्हणून हे कार्यानं उरत राहिले, म्हणून स्वरूप बदलत गेली. म्हणजे कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, मग त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये आपल्याला तुकाराम नावाचा चित्रपट दिसायचा. नंतर कलर टीव्ही आला, त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जितेंद्र जोशींचा तुकाराम दिसू लागला. आता रील्स आल्यात, रील्स मध्ये अनेक माणसं जी आहेत ती वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून सांगत असतात. माध्यमं बदलत गेली आहेत, पण जे भारी पण आहे ना त्यातलं ते तसंच आहे. आजही तुम्ही वारीला गेला तर तिथं
कुणीतरी फोटो काढायला येईल, कुणीतरी चित्र काढायला येईल, तुम्ही कुणीतरी तिथं गायन करण्यासाठी येईल, कुणीतरी गायन शिकण्यासाठी येईल, कुणीतरी वाजवण्यासाठी येईल, कुणीतरी विकण्यासाठी येईल, काहीतरी आपली वस्तू घेऊन येईल. पण माणूस येतोयच ना तिथं, कारण कुठलंही असो. मूळ वारकरी संप्रदायाची हेच एक वैशिष्ट्य आहे की गोष्टी बदलत गेल्या, आजूबाजूचं जग बदलत गेलं, पण त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व त्या पद्धतीने, कारण हे जे आहे ते लोकशाहीकरण हे तेव्हापासूनच आहे, जे प्रत्येक काळाला रिलेव्हंट होत असतं. जिथं लोक मध्यस्थी येतात, जिथं लोक केंद्रस्थानी येतात, ते कुठल्याही काळात टिकतच, कारण लोकच सगळं चालवत असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता रॉक बँड बद्दल किंवा ह्या सगळ्या विषयांवरती तुम्ही उत्तर दिलास. मला एक मनात अजून एक महत्वाचा प्रश्न असा येतो की तुम्ही आताही म्हटलात की कलर टीव्ही किंवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, त्यानंतर कलर टीव्ही, त्यानंतर रील, ही माध्यमं बदलत गेली. तर माध्यमाच्या विषयावरती आता जे ट्रेंडिंग टॉपिक आहे ते म्हणजे बिग बॉस. आता मराठी बिग बॉस जे नुकतंच झालं त्याच्यामध्ये देखील पुरुषोत्तम दादा आले होते. याच्या आधीच्या बिग बॉस मध्ये देखील 2 कीर्तनकार, राईट ते कीर्तनकार आले होते. मग असा विषय होतो की बिग बॉस हा एक कॉन्ट्रोवर्सीचा गेम आहे, किंवा बिग बॉस सारख्या घरात किंवा बिग बॉस मध्ये कीर्तनकारांनी जावं हे कितपत योग्य आहे, किंवा याच्याकडे तुम्ही कशा नजरेनं बघता? सर्वेश, बिग बॉस संदर्भानं फक्त एक तुमच्या चॅनल आणि बिग बॉस याच्या संदर्भानं थोडे एक अर्धा मिनिटं बोलतोय. मुळात मला तुम्ही त्या बिग बॉसच्या तुमच्या त्या विश्लेषणामुळेच माहिती झाला असं म्हणायला काय हरकत नाही, कारण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या चौकटी बाळगून त्या ठिकाणी बोलणं हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. त्याबद्दल पहिल्यांदा एक श्रोता म्हणून थँक्यू असं म्हणेन. आणि दुसरी गोष्ट अशी की कीर्तनकारांनी बिग बॉस मध्ये यावं का याविषयीची काही मतमतांतर आहेत महाराष्ट्रभर, त्याच्या वेगवेगळ्या फेसबुक पोस्ट वगैरे आहेत. मी तेवढा काय भाष्य करणं एवढा मोठा नाही, पण एक रसिक किंवा एक या सगळ्याचा पाईक म्हणून एवढंच सांगतो, काही चुकीचं वाटत नाही मला हे सगळं. मुळातच एका कीर्तनकारानं कुठं जावं हे त्याचा तो वैयक्तिक अधिकार आहे, पण तिथं गेल्यानंतर त्यानं ज्या पद्धतीनं, म्हणजे मुद्दा असा आहे की त्याचं वर्तवणूक हे त्याच्या वैयक्तिक स्वभावशैलीला, त्याच्या त्या सगळ्या चौकटीला धरून आहे का, ही फार महत्वाची गोष्ट असते. जर समजा माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादामध्ये मी माझ्या चौकटीत राहिलोय आणि त्या चौकटीच्या मी कुठेही, हे महत्वाचं नाहीये, पण मी माझ्या चौकटीत आहे हे फार महत्वाचं असतं. कारण काय आहे की ती चौकट तुम्हाला ओळखत असते, तुमचा ओळख त्या चौकटीमुळे असते. तुम्ही लोकांना सांगत असता की हे असं असं करू नका, त्यामुळे लोक तुम्हाला ओळखत असतात, लोक त्यातून काही एक आदर्श घेत असतात. जर समजा एखाद्या माध्यमातून मी लोकांना सांगत असेल की तंबाखू खाऊ नका, आणि मग मी एक दिवस तंबाखूच्या एखाद्या पुडीची जाहिरात करत असेल, तर हे भयंकर असतं. मूळ म्हणजे बिग बॉस मध्ये जाणं हे चुकीचं नाहीये. बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वतःचा टास्क जो आहे, त्या टास्क मध्ये आपली पातळी, फक्त काही झालं म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही कोल्हापुरातच आहात, शाहू महाराजांचं उदाहरण सातत्यानं आपण ऐकतो. शाहू महाराज म्हणले मेलो तरी चालेल, दारूचा घोट घेणार नाही. तर ती जी आहे ना, मरणाच्या दारात मी आहे, बिग बॉसच्या दारात मी आहे, म्हणजे ते काय मरणाचं दार वगैरे नाहीये. मला फॉर एक्झाम्पल सांगायचं की बाबा मी त्या दारात आहे, मी तर आलोय, मला हरकत नाही, पण माझं जे तत्व आहे ना, ते तत्व माझ्याकडे आहे, मी त्या पद्धतीनंच चालेल. फार फार तर काय होईल, मी घरातून बाहेर पडेल, याच्या पलीकडे. तर ह्या पद्धतीने हे असावं असं मला वाटतं. बाकी बिग बॉस मध्ये कीर्तनकारांनी जाणं हे काय मला चुकीचं वाटत. बिग बॉस मध्येच काय, कुठल्याही गोष्टीत मुळात काय झालंय की या समाजाची फार एक चुकीची गोष्ट आहे, म्हणजे कीर्तनकारांनी राजकारणात जाऊ नये, कीर्तनकारांनी बिग बॉस मध्ये जाऊ नये, कीर्तनकारांनी हे करू नये, ते करू नये. एक चौकट घालून घेतली की धोतर आणि पैरण घालणारा माणूसच चांगलं सांगू शकतो किंवा तोच खरा पाईक आहे. जीन्स पॅन्ट घालणारे सुद्धा चांगले सांगू शकतात ना संप्रदाय. आज सचिन परवानसारखी एखादी व्यक्ती रिंगण नावाचं वार्षिक काढते आणि आज 12 वर्ष झाली प्रत्येक वर्षी एका संताचा मागोवा घेतला जातो. त्याच्यामध्ये लिहिणारे बहुतांश माणसं हे पत्रकार असतात किंवा काही कीर्तनकार असतात, ते महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जातात, शोधतात सगळं. ही काय पारंपरिक धोत्रातली, पारंपरिक पैरणीतली माणसं आहेत अशातला भाग नाही. जीन्स पॅन्ट घालणारी माणसं आणि वेगवेगळ्या पद्धतीने कामं करणारी माणसं सुद्धा चांगल्या पद्धतीने हे सगळं करू शकतात. म्हणून आपला दृष्टिकोन बदलायला हवा, आपला दृष्टिकोन बदलायला हवा. कुठल्याही एका संप्रदायाला फक्त कपड्यांमध्ये न बघता, कुठल्याही एका संप्रदायाला फक्त त्याच चौकटीत न बघता, त्याला एक वेगळं पण काहीतरी असू शकतं, या दृष्टीने आपण बघायला हवं. सर, तुम्ही बिग बॉसच्या घराबद्दल तर बोललात, मात्र काही गोष्टी त्यातल्या पटतात नाही पटतात हा भाग वेगळा. परंतु कीर्तनकार, प्रवचनकारांच्या अशा काही गोष्टी आहेत का की ज्या सातत्यानं म्हणजे तुम्हाला खटकतात किंवा ज्या चुकीच्या वाटतात, काही गोष्टी ज्या बदलायला हव्यात? हा, एक गोष्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ काय असतं की एकाधिकारशाही बऱ्याचदा हा लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं म्हणजे मुळातच जर हे सगळं ज्ञानदेव, तुकोबराय या सगळ्यांनी असं नाही केलं ना की हा माझा मठ आहे, इथं मी राजा आहे आणि माझं हे सगळं आहे, हे असं नाही केलं. पण दुर्दैवानं
आता ज्या वारकरी संप्रदायामध्ये कधीही बुवागिरीला, कधीही अंधश्रद्धेला थारा नसतो, ज्या वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुठल्याही बुवा बाबाला उभं केलं जात नाही, तुकाराम महाराजांनी म्हटलंय नाटाळाची माती हानुकाठी, हे असं म्हटलेलं आहे. किंवा ह्या सगळ्यांनी हे सगळं नाकारलं, ह्या सगळ्यांनी कुठलाही एक व्यक्ती किंवा त्याचं हे सगळं हे नाहीये. पण मग आज कुठल्या तरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली कुठल्या तरी 4 नव्या येणाऱ्या पोरांना आपली गाडी धुवायला लावणारे महाराज, आपली सेवा इतकी करायला लावणारे महाराज, आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन खूप चुकीच्या गोष्टी या समाजात जे घडतात ते फार चुकीचं आहे. ते प्रचंड भयंकर गोष्ट या सगळ्यामध्ये होती, ती एक खटकते. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांना नसणारा काही फळांमधला जो काही अधिकार आहे तो मात्र चुकीचा वाटत राहतो. आणि मग या सगळ्यामध्ये आपण कोण आहोत? आपण ज्ञानोबांचे पाईक आहोत, आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पाईक आहोत. तर त्यांनी दिलेली जी काही व्यापकता आहे ती व्यापकता घेऊन आपल्याला पुढे जायला हवं, ती व्यापकता आपण समजून घ्यायला हवी. आणि आता बदलत्या काळानुसार सगळ्या गोष्टी पुन्हा सोडून पुढे जायला हवं असं मला वाटतं. वारींबद्दल काय? वारींबद्दल म्हणजे मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजवर तुम्ही ज्या वारी केला आहात किंवा एक अनुभव असतो की वारींमध्ये काय काय गोष्टी घडतात, काय काय गोष्टी होतात, तर असा एक होल अनुभव तुम्हाला शेअर करायचा झाला तर तुम्ही काय शेअर कराल? वारीचा अनुभव एक म्हणजे सदानंद मोरे असं म्हणतात की वारी हे सर्जनाचं सेलिब्रेशन आहे. वारीनं काय दिलं तर आपल्यातली सर्जनशीलता, आपल्यातली सृजनशीलता या सगळ्याला पुन्हा नव्यानं उभारी दिली. यात म्हणजे आपलं वारी काय करते की माणसाला स्वतःजवळ पोहोचवते असं मला वाटतं. वारीनं जे काही दिलं ते अविस्मरणीय आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून अगदी ज्ञानोबांच्या गाभाऱ्यापासून, तुकोबांच्या गाभाऱ्यापासून ते विठोबाच्या गाभाऱ्यापर्यंत हा जो प्रवास आहे तो प्रवास फार विलक्षण आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिथं हातात टाळ घेऊन रस्त्यानं चालत असताना लोकांसोबत अभंग म्हणत म्हणत त्या ठिकाणी ठेका धरत नाचत कुठंतरी पावली होते, कुठंतरी लोक एकत्र येतात आणि मग त्यानंतर एक प्रचंड मोठा गजर होतो. हे जे दुपारच्या विसावा असो, संध्याकाळचा जो काही मुक्काम असो, या सगळ्यामध्ये आपण स्वतःला गवसत जातो. स्वतःला एक वेगळ्या पद्धतीनं आपली एक ओळख होत राहते आणि मग त्यात वेगवेगळी लोक भेटत राहतात. ती लोक त्यांचं जे काय असतं दर्शन करतात आणि वारीमध्ये संतांनी जे काय सेवेचा धर्म सांगितला तो सेवेचा धर्म वर्षानुवर्ष जपत असणारी माणसं दिसतात. म्हणजे तुम्ही जर समजा तुम्ही देहूमध्ये गेला, देहूमध्ये घोडेकर नावाचं एक कुटुंब आहे. ते घोडेकर नावाचं कुटुंब काय करतं की दरवर्षी पादुका पॉलिश करायला त्यांच्याकडे हे असतात. फार पूर्वापार असणारा म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचा हा नियम आहे. ते काय करतात, ते पादुका हे करतात. मग एक कुटुंब आहे जे कुटुंब चोपदार कुटुंब आहे. चोपदार कुटुंब सातत्यानं त्यांच्याकडे ती चोपदारकी त्यांच्याकडे सातत्यानं असते. मग कुणीतरी एक जण म्हणजे अंकली बेळगाववरून जे काय घोडे येतात ते दरवर्षी येतात. गावोगावातनं ते घोडे येतात आणि मग ते गावोगावी पुजले जातात. मग ते आळंदीला पोहोचतात. आळंदीला त्या ठिकाणी ते पुजले जातात आणि मग ते शेवटपर्यंत पांडुरंगापर्यंत. अर्थात काय झालंय की सेवेचा धर्म या सगळ्या वारीनं आम्हाला दिला. जे काय मनामध्ये सगळी जळमट असतील ती सगळी बाजूला काढा आणि सेवा नावाचा जो धर्म आहे, आपण जर विठोबाच्या इथं गेलो, विठोबारायाच्या इकडे गेलो आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय लागते तर नामदेव पायरी लागते. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्ही काय तर पायरीचे चिरे आहोत. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या कुटुंबातली ते सगळी प्रतीक आपल्याला दिसून येतात. मग आपण त्या ठिकाणी दर्शन घेतो. हे काय तर हे सेवेचा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे. नामदेवरायांची त्या ठिकाणी समाधी आहे. किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे बाबुराव बागुल असं म्हणतात की तुकोबाची विना हाती घेईन म्हणतो आणि समतेची गीत गाईन म्हणतो. ही तुकोबाची विना वर्षानुवर्ष हातामध्ये घेतलेली माणसं आहेत. ही सगळी माणसं एवढं चालतात, कधी थांबत नाहीत, कधी थकत नाहीत. त्यांचं ठरलेलं असतं या मिनिटाला आम्ही इथं थांबणार तरी इथंच थांबणार. आणि मला एक फार सुंदर अनुभव या निमित्तानं शेअर करावा असं वाटतो. एक मंत्री होते, म्हणजे मी यावर्षी रिपोर्टिंगच्या निमित्ताने गेलो होतो. जे माजी मंत्री होते, माजी आमदार होते आणि मग त्यांच्या गावात ती वारी आली होती, पालखी आली होती. आणि मग पालखी त्यांच्या गावात आल्यानंतर ते थांबले, दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे आले. पुढे गेल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्यांची बाईट घेण्यासाठी गेलो. बाईट घेत असताना पालखीचा निघायचा वेळ झाला. आपल्या वेळेनुसार पालखी निघाली. माजी मंत्र्यांना जे काही मोठी व्यक्ती होती त्यांना बाजूला सारण्यात आला. पालखी पुढे गेली. मुळात वारकरी संप्रदाय किंवा पालखी सोहळा हा कधी कुणाचा गुलाम होत बसत नाही, कधी कुणाच्या म्हणण्यानुसार चालत नाही. तो जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून आज तागायत तो वारकरी परंपरेच्या नियमानुसारच चालतो, त्याच वेळेनुसार चालत राहतो,
तर कधी कुणासाठी थांबत नाही किंवा त्या ठिकाणी थटत नसतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती मला फार आवडते. आणि मेन म्हणजे काय की हे कधी आता मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कधीतरी असं होतं की काही कारणास्तव थांबावं लागतं, काही वैद्यकीय कारण असो किंवा काही असो, तर मग ते जे काय अभंग असतात ते राहिलेले, त्यांचा एक नित्यक्रम असतो की हे अभंग आजच पूर्ण करायचे. ते कुठं पूर्ण करतात? मग ते असं म्हणतात की आम्ही जिथं पोहोचतो त्यावेळी तिथं थांबतो, आम्ही ते पहिल्यांदा अभंग पूर्ण करतो आणि मगच आमच्या पुढच्या दिशेनं जातो. संध्याकाळचा हरिपाठ असतो, त्या हरिपाठाच्या दिशेनं मगच जातो. आणि किती महत्वाची शिस्त असावी. वारी म्हणजे काय बघायची गर्दी नसते. वारी म्हणजे काय लोक आलीयेत आणि चाललीयेत आणि मग ते विषय संपला असं काही नसतं. यावर्षी तर दीडपट गर्दी होती. ज्ञानोबांच्या ह्याच्यात जास्त गर्दी होती. खूप अक्षरशः गाडी जाणं आणि माणसं सहज इतकं फार भयंकर असायचं ते. पण इतकी माणसं आली तरी सुद्धा माणसं दमत नव्हती, माणसं थकत नव्हती, माणसांना त्रास होत नव्हता. ती चालत राहिली. ती सगळी जी माणसं आहेत ती सगळी एका ठिकाणी समाज आरतीला जेव्हा एकत्र येतात त्यावेळी चोपदार जे असतात ते चोपदार दंड वरती करतात आणि हो असं म्हणतात, त्यावेळी सगळी माणसं शांत होतात. यांना पोलिसांची गरज नाही लागत. त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी कुठला स्पेशल फोर्स वगैरे पाठवावा नाही लागत. त्या ठिकाणी चोपदारांचा अधिकार हा अंतिम मानला जातो. इतकी शिस्त त्या सगळ्या संप्रदायामध्ये असते. आणि मग ही सगळी माणसं दमत नाहीत या सगळ्या दरम्यान, कारण त्यांना दुपारी जेवण कधी मिळालंय, संध्याकाळच्या जेवणाचं काय याची कुठलीही फिकीर नसते. त्यांचं फक्त एक असते, यातनं काय शिकायचं. तर शेवटचा जो थांबा असतो ना, त्या थांब्याजवळ जाण्यासाठी कितीही लांब पल्ला असू देत, माझ्या मनामध्ये जी विठोबाची आस आहे ना, ती आसच मला चालवत राहते. हे आयुष्यातला किती मोठा धडा आहे. आपल्याला शेवट जो गाठायचा आहे त्याची आसक्ती मनामध्ये असणं आणि चालत राहणं ही फार महत्वाची गोष्ट वारीमधून शिकायला मिळेल. तर याला धरूनच मला अजून एक सर विचारायचं आहे की बरेच कीर्तनकार असे आहेत, प्रवचनकार असे आहेत की जे आज कीर्तनांच्या मंचावरती कमी आणि रील्स मध्ये जास्त दिसतात किंवा ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेले दिसतात. मग अशा कीर्तनकारांबद्दल तुमचं नेमकं व्यक्तिगत काय मत आहे? प्रभाव असणं चुकीचं नाहीये. मी म्हंटल मगाशी की रील्सचा पद्धत आलीये, या सगळ्या गोष्टी आल्यात, हे काय चुकीचं नाहीये. फक्त एक आहे की जो मी नाहीये तो मी दाखवणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे आमचा एक मित्र आहे, तो मित्र कधी शिस्तप्रिय नव्हता, पण तो मित्र मग रील्स मध्ये सांगत असताना शिस्तीचे खूप धडे द्यायचे. आम्ही त्याला खूप चेष्टेनं म्हणायचो की हे सगळं असं. त्याचं काही ते चुकीचं होतं असं म्हणता येणार नाही, पण मग एक गोष्ट असते की आपलं असणं, एक आपलं स्वतःचं एक म्हणून माणूस म्हणून असणं, त्या ठिकाणी स्वतःची मूल्य ही नेहमी पायदळी तोडवली जातात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट असा एक प्रकार अलीकडे निघालाय की तरुणांच्या मानसिक समस्या सोडवण्याचे वर्ग वगैरे तयार झालेले आहेत. मग कुणीतरी एक सर्वज्ञानी आहे असं मानून, किंवा दुसरी गोष्ट आपल्या समाजामध्ये एक प्रघात आहे की माणूस यशस्वी झाला की त्याच्या सक्सेस स्टोऱ्या निघत जातात. तशा आता कीर्तनकारांनी स्वतःची सक्सेस स्टोऱ्या सांगायला सुरुवात केलेली आहे. मग मी असा कीर्तनकार झालो, त्याच्यामुळे काय होतंय, एक 4-6 मुलांना असं वाटतं की कीर्तन हा खूप चांगला व्यवसाय आहे, कीर्तन ही खूप चांगली जॉब प्रोफाईल होऊ शकते. मग आपण असं करावं की सगळं सोडून द्यावं आणि मग कीर्तनाच्या दृष्टीनं वळावं, काहीतरी प्रयत्न करावेत. तर हे चुकीच्या समज तयार होत आहेत. याच्यामुळे असं होतंय की लोक, आणि दुसरी गोष्ट अशी की पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन हे अशा पद्धतीनं, म्हणजे अजून पण तुम्ही जर बरीच कीर्तनं बघितली, रामभाऊ महाराज राऊत असू द्यात किंवा रामराव महाराज ढोक असू द्यात, किंवा अशी खूप मंडळ आहे ज्यांची तुम्ही जर कीर्तनं बघितली तर ती प्रमाणं, त्यांच्यातली उदाहरणं, त्यांच्यातले दृष्टांत, त्यांच्यातले अभंग, त्या सगळ्या ओव्या, याचा जो सगळा क्रम आहे ना, तो फार, माऊली महाराज असू देत किंवा अशी वेगवेगळी माणसं, त्यांचं जे ऐकण्याची, आपण ऐकत असताना आपल्याला तो सगळं जाणवतं. पण मग दुसऱ्या बाजूला असे काही कीर्तनकार आहेत की ज्यांच्या सगळ्या कीर्तनांमध्ये मिळून प्रमाणांची संख्या मोजली, ओव्या आणि अभंगांची संख्या मोजली तर ती फार कमी असते. मग त्याच्याकडे बघून लोकांना असं वाटतं हे तर आपण पण करू शकतो. आणि मग त्याच्यातून एक वेगळा वर्ग आता तयार होतोय की वर्गाला असं वाटतं की हे फार सोपं आहे, यात काहीच कष्ट लागत नाहीत, आणि मग हे सगळं, त्याचा एक वाईट परिणाम येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ शकतो. म्हणून अशा सगळ्यामध्ये, या सगळ्याच्या बाबतीत कुठंतरी विचार व्हायला हवा, अशी एक, म्हणजे या सगळ्यांना एक श्रोता म्हणून, या परंपरेचा एक पाईक म्हणून ही एक विनंती वाटते. तुम्ही मगाचपासून ते मंत्र्यांचं उदाहरण वगैरे दिलात किंवा त्या पालखी सोहळ्याबद्दल बोललात, तर हा पालखी सोहळा नेमका सुरू कधीपासून झाला, किंवा एक प्रेक्षक म्हणून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की पालखी सोहळा याचा इतिहास काय आहे? पालखी सोहळा, आता आज आपण जर वारीत गेलो तर वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आहेत. आळंदीतून ज्ञानोबारायांची निघते, समजा देहूतून तुकाराम महाराजांची निघते, किंवा सोपान काकांची सासवड मधून निघते, अशा, किंवा मुक्ताई आई साहेबांची जी पालखी आहे ती मुक्ताई नगरवरून निघत असते.
अशा वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वेगवेगळ्या गावातून निघत असतात. पूर्वी असं काही होत नव्हतं. पूर्वी माणसं आपापल्या गावातून जायचे आणि मग थेट पंढरपूरला जायचे, दर्शन वगैरे घ्यायचे, मग सगळं हे व्हायचं, एकादशी वगैरे आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी सगळ्यात पहिल्यांदा पालखी सोहळा सुरू केला. पालखी सोहळ्याला त्यापूर्वी कुठलाही हे नव्हता, पण त्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं एक सुरुवात साधारण 1885 अशा पद्धतीचं ते साल असावं. त्यामध्ये त्यांनी तो 1785 अशा पद्धतीने ते साल असावं. 1785 ला ते सगळं सुरू झालं. मग त्यावेळी काय झालं की त्यांनी सगळ्या ज्या महाराष्ट्रातले जे दिंड्या आहेत त्या दिंड्यांना देहूमध्ये बोलवलं. मग देहूतून तुकाराम महाराजांची पालखी निघाली, आळंदीत आली, ज्ञानोबांच्या पादुका घेतल्या आणि मग तसं करत 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 ते पुढे गेले. हे त्यांनी केलं, ते सुरू झालं अत्यंत सुंदर पद्धतीनं. ज्ञानोबा तुकाराम हा अशा पद्धतीचा गजर सुद्धा त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यामध्ये रूढ झाला. पण नंतरचा काळ आला, एकच पालखी चालायची, ती तुकाराम महाराजांची पालखी चालायची. मग हैबत बाबा अर्पळकर नावाची एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती शिंदेकडं त्या सगळ्या दरबारी होती, सरदार म्हणून काम करत होते. तर हैबत बाबा अर्पळकर एकदा आपल्या कामानिमित्तानं निघालेले असताना काय झालं की एका दरोडेखोरानं त्यांना अडवलं. मग दरोडेखोरांना अडवल्यानंतर त्यांना एका गुहेमध्ये कोंडून ठेवलं आणि त्यांना असं वाटलं की आता काय आपलं जगतोय का मरतोय. त्या हरिपाठ सुरूच झाला. मग तो काय एक सच्चा वारकरी तो असतो जो कुठल्याही क्षणी असू दे त्याच्या ओठातून रामकृष्ण हरीचा जप कधी ढळत वगैरे नसतो. ही त्याची एक महत्वाची खूण असते. तर हैबत बाबा अर्पळकर त्या ठिकाणी ज्यावेळी त्या सगळ्या गुहेमध्ये होते त्यावेळी तो जो दरोडेखोर होता, तो जो कोण अडवणारा व्यक्ती होता, त्याच्या आयुष्यात काही एक आनंदाची गोष्ट घडली आणि त्यांना असं ठरवलं की या सगळ्यांना सोडून द्यावं. मग त्यांना सोडून दिलं. हैबत बाबा अर्पळकरांचं असं त्यावेळी असं म्हणणं झालं की मला हे जे आयुष्य मिळेल ना ते ज्ञानोबारायांमुळे मिळालंय आणि आता पुढचं आयुष्य मी सगळं ज्ञानोबारायांसाठीच व्यतीत करेन. मग साधारण 1832च्या दरम्यान हैबत बाबा अर्पळकरांनी ज्ञानोबारायांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. या पालखी सोहळ्याला ग्वाल्हेरचे जे शिंदे आहेत त्यांनी राजाश्रय दिला, प्रचंड चांगल्या पद्धतीनं मदत केली. आजही तुम्ही जर वारीमध्ये गेला तर शिंदेची एक आरती त्या ठिकाणी होत असते. त्या टप्प्यावर हडपसरच्या अलीकडं त्या ठिकाणी शिंदेची आरती होत असते आणि मग पुढं ते जात असतात. तर ही त्याचं प्रतीक आहे. मग त्याच्यामध्ये वास्कर महाराजांनी काही एक मदत केली. मग त्याच्यामध्ये अंकली बेळगाववरून जे घोडे आहेत ते आले आणि अशा पद्धतीने मग पुढं वेगवेगळ्या संतांचे पालखी सोहळे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निघाले. असं करत 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 आज ते जवळपास सगळ्या संतांचे वेगवेगळे पालखी सोहळे पहिल्या 10 मध्ये या सगळ्या ज्या आहेत, अगदी आता अलीकडचा जो चांगावट्टेश्वरची जी पालखी आहे सासवडची, ती सुद्धा त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आलेली आहे. आणि आज वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या गावांवरून वेगवेगळे पालखी सोहळे आहेत. त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या दिंड्या आहेत. ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये प्रचंड मोठी गर्दी असते, तुकोबारायांच्या पालखीमध्ये प्रचंड मोठी गर्दी असते आणि प्रत्येक वर्षी ह्या वेगवेगळ्या दिंड्या त्या पालखी सोहळ्याला जॉईन होत असतात. असा तो एक इतिहास आहे. सर, मला अजूनच एक याला धरून असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या इकडं बघतोय की आपण आळंदीमध्ये गेलो किंवा पुण्यात गेलो तर तिथं कीर्तनाचे काही मला वाटतं क्लासेस म्हणा किंवा अभ्यासिका म्हणा, जिथं त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, तिथं मृदुंगाचं असेल किंवा इतर गोष्टींचं असेल. तर इथं शिकणारी प्रत्येक व्यक्तीच ही पुढे जाऊन कीर्तनकार होते का? पुढं काय होतं त्यांचं? असं सगळेच कीर्तनकार होऊ शकत नाहीत किंवा सगळ्यांनाच कीर्तनाच्या बाबतीत धडा मिळतो किंवा सगळेच त्या मार्गावरती एक प्रोफेशनल कीर्तनकार होतात असं म्हणायला काही हरकत नाही. जसं आता MPSC आणि जसं आपण म्हणू की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यांचं हे झालेलं आहे, तसा तो एक ओढा वाढलेला आहे तिकडं. बरीच माणसं, बरीच मुलं त्या ठिकाणी असतात किंवा त्यांना. पण एक आहे की काही जण मग पकवाज वादक होतात, काही जण एक उत्तम गायक होतात, काहींचं असं होतं की पुढे जाऊन त्यांना असं वाटतं की नाही, कीर्तन हा पूर्ण वेळ कमवण्याचा मार्ग नाही होऊ शकत. कोरोनाच्या कालखंडामध्ये मला सांगायला दुःख होतं की अशा अनेक कीर्तनकार होते की जे हतबल झाले होते, कारण आयुष्यामध्ये कीर्तन याच्या पलीकडे काहीच नव्हतं ना. काय करायचं, कधी वेगळं काय करून बघितलं नव्हतं. कारण कीर्तनाच्या तारखा तुम्हाला माहिती, कीर्तन हा म्हणजे महाराष्ट्रात गावोगावी सप्ताह असतात. त्यामुळे कीर्तनकार कधी उपाशी मरू शकत नाहीत. ही ज्ञानोबा आणि तुकोबांनी दिलेली जी काय हे आहे तर ती फार मोठी आहे. म्हणजे ज्या तुकाराम महाराजांनी कधी त्या शिवाजी महाराजांनी दिलेलं जे काय धान्य होतं, धन होतं, ते सुद्धा हे आम्हा मृत्तिके समान असं म्हणलं, त्या तुकोबारायांच्या गाथेवरती आज माणसं लखपती झालेली आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला काय नाकारता येत नाही. पण या सगळ्यामध्ये अलीकडच्या सगळ्या कालखंडामध्ये हे जे काय सगळे तयार होत आहेत त्यातले काही गायक होतात,
काही मृदंगवादक होतात, काही त्यातले कीर्तनकार होतात, काही नावारूपाला येतात, काही गावोगावीच राहतात. पण एक गोष्ट आहे की यातले सगळे कीर्तनात राहतात हे मात्र नक्की. काही जण पुढे जाऊन एक वेगळा व्यवसाय निवडून छंद म्हणून हे सगळं जपतात. या अशा पद्धतीने ते सगळं होत असतं. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. लहानपणापासून मी देखील 2-3 वेळा वारीला गेलोय, आळंदीला गेलोय. एक लहान मूल किंवा एक लहान मुलग्याच्या समोर जेव्हा असे एक दृश्य येतं, जे दृश्य मी तुम्हाला सांगेन की वयाचा विचार न करता, म्हणजे अगदी म्हाताऱ्यातला म्हातार माणूस देखील अगदी लहान मुलग्याच्या पाया पडतो. हे बघायला थोडंसं म्हणजे विचित्र वाटतं की नेमका हा प्रकार काय आहे. कारण तसं बघायला गेलं तर नॉर्मली लहान मुलग्यानं जास्त ज्यांचं वय आहे किंवा जे वयानं जास्त आहेत, म्हातारे आहेत, त्यांच्या पाया पडणं हे एक आपण मानू शकतो. मग हा विषय काय आहे की वयाचा विचार न करता जे दिसतील त्यांच्या लोक पाया पडतात किंवा त्यांना देव समजतात, असं काहीतरी. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? एक गोष्ट आहे की साधी गोष्ट आहे की वाळवंटामध्ये कीर्तन उभं राहिलं आणि मग या सगळ्याच्या ठाई एक कीर्तन उभं राहिलंय आणि वैष्णव नाचतायत. या सगळ्या गोष्टी आहेत. तो लहान असो तोही वैष्णवच, मोठा असो तोही वैष्णवच. त्याच्या आतला जो माणूस आहे ना, त्याच्या आतला जो काही विठ्ठलाचा भाव आहे त्याच्या आम्ही ते पाया पडत असतो. समोरचा माणूस किती लहान आहे किती मोठा आहे याच्यापेक्षा त्याच्या मनातला जो रुजलेला जो भाव आहे ना, म्हणजे समजा उदाहरणार्थ काय असतं की समजा एक आहे की छोटा मुलगा आहे, त्याच्या हातात छोटा मृदंग असेल, त्याच्यावरची ती शाई आहे, त्याचं ते गोल आहे, घुमट आहे, ते छोटं असेल, ते वाजवताना त्याची भावना तीच आहे. आणि मोठा मुलगा असेल, त्याच्या हातातला तो मृदंग आहे, त्याची सुद्धा शाई त्याचं ते गोल आहे, ते तेच आहे, त्याची पण भावना तेच आहे ना. आम्ही भावनेला पाया पडतो, आम्ही भावनेला नमस्कार करतो. आम्ही पायांना नमस्कार नाही करत. त्या पावलांचं जे काय पायधूळ आहे, तो अनुभव आहे, त्याला तो आमचा नमस्कार राहतो, आमचा तो नमस्कार असतो. आम्ही कपड्यांना मानत नाही, कपड्याच्या आतल्या माणसाला मानतो. नाकाचं काय कधी संपेल, पण श्वासांचं असणं फार महत्वाचं आहे. आम्ही श्वासांमध्ये दरवळणारा तो विठोबा नावाचा सुगंध आहे ना, त्या सुगंधासाठी एकमेकाला गळ्याला लावतो आणि एकमेकांना माऊली म्हणतो. जिथं माऊली येते तिथं मातृहृदयी पुरुष येतो आणि सगळ्यांच्या मध्ये ते मातृहृदय असणं ना, हे वारकरी संप्रदायाचं या महाराष्ट्राला देणं आहे असं मला वाटतं. ही फार वारकरी संप्रदायाने काय दिलं आम्हाला, काय दिलं आपल्या सगळ्यांना. सचिन परब नावाचे जे रिंगणचे संपादक आहेत ते असं म्हणतात की आजारी महाराष्ट्राचा जर इलाज करायचा असेल तर वाळवंटात पुरलेली या महाराष्ट्राची नाळ शोधावी लागेल. आजही ज्या ज्यावेळी आजारी महाराष्ट्र पडेल त्या त्यावेळी या महाराष्ट्राची नाळ तिथं आपल्याला शोधावी लागेल. हे महत्वाचं आहे, ही खूण आहे आपल्याला, म्हणून या सगळ्यातनं चालायला हवं असं मला वाटतं. वा, काय म्हणजे त्या सुगंधाचं महत्व तर तुम्ही सांगितलं. मला आणखीन एक विचारायचं आहे तुम्हाला की विठ्ठलाबद्दल एक चांगले प्रसिद्ध पत्रकार आहेत निरंजन टकले, साहित्यिक म्हणू शकतो आपण, की त्यांचं असं वक्तव्य होतं की विठ्ठल हा असा देव आहे की तो धर्मनिरपेक्ष आहे. विठ्ठल हा असा देव आहे की जो ज्याच्याकडे पाहिल्यानंतर संविधानातली तत्व जाणवतात. म्हणजे त्याच्याकडे कुठलंही सिंहासन नाहीये किंवा त्याच्याकडे कुठलंही हातामध्ये शस्त्र नाहीये. तो उभा जर असेल तर तो साधा विटेवरती उभा आहे. तिथं समता आहे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आहेत. या गोष्टीकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? हो, बरोबर आहे. म्हणजे विठ्ठल, मी मगाशीच म्हटलं की वारकरी संप्रदायाने काय केलं तर अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं. विठ्ठल हे अशी म्हणजे बघा साधी गोष्ट आहे. बहिणाबाई चौधरी ज्या कवयित्री आहेत त्यांनी म्हटले की आमच्या देवाला सोन्याची गरज नाही, सोन्या नाण्यात त्याला मडवावं लागत नाही, तो पाना फुलांमध्ये सुद्धा खूप आनंदी असतो. विठ्ठलाला जाण्यासाठी तिथं काय असं तुम्ही कधी ऐकलं नसेल की बाबा विठ्ठलाचा म्हणजे नरबळी दिला आणि विठ्ठलाचा चमत्कार झाला, असं कधी नाही. बकरी कापावी लागत नाही त्याच्यासाठी, किंवा तिथं जात असताना कधी उपवास तापास म्हणजे ती एकादशी आहेत, या सगळ्या ह्या भावना आहेत. पण असं नाही होत की विठ्ठल चमत्कार झाला आणि त्यानं असा काहीतरी एक चमत्कार केला. पण एक आहे, एक साधी गोष्ट आहे बघा, विठ्ठलानं काय केलं, एक अभंग आहे तुम्हाला माहितीये तो, की विठ्ठल जनाबाईला खुरपू लागतो, विठ्ठल समजा गोरा कुंभारांना चिखल तुडवू लागतो, विठ्ठल. मग विठ्ठल असं नाही करत ना की चुटकी वाजवली, चमत्कार केला आणि मग खुरपायचं कशाला, खुरपून झालं, असं नाही होत ना. तिथं काय होतं की तो काम करतो, म्हणजे तो कर्मयोग सांगतो. हे जे आहे ना कर्मयोग सांगणं, हे विठ्ठलाचं मूळ आहे, ते फार महत्वाचं आहे. तिथं जात असताना असं होत नाही की कॉइन बॉक्स मध्ये काही टाका आणि मग ते हे करा, दानपेटीत रुपया टाकून मागण्याची परंपरा आणि त्यानं द्यावं असं काही त्याच्यामध्ये हे नसतं. तिथं फक्त डोकं टेकवलं तरी फार भारी वाटतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तो स्वातंत्र्य देतो, तो समता प्रस्थापित करतो, तो सगळ्यांना एकत्र घेतो, तेव्हा तो कुठला जात धर्म बघत नाहीत, असा एक तो सगळा भाग असतो. म्हणून मला हे मत अगदी बरोबर वाटतं आणि याच्याशी मी सहमत आहे.
सर खूपच छान बोललात तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती, पण ऍज अ श्रोत्यांना किंवा तुम्ही एक प्रेक्षकांना असा काही संदेश yes. वगैरे देऊ? म्हणजे अनेक आमचे सुद्धा प्रेक्षक असे आहेत की जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, किंबहुना या सगळ्या परंपरेला मानणारे सुद्धा अनेक जण आहेत. मग यांच्यासाठी तुम्हाला काही महत्वाचा मोलाचा संदेश द्यायचा आहे का, किंवा तो देऊ शकता तुम्ही? खरं तर वारकरी संप्रदाय हा खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगता येईल. मला असं वाटत नाही की प्रत्येक माणूस, म्हणजे जसं ते एक हत्तीचं उदाहरण दिलं जातं की ज्याला जसा हा स्पर्श होतो, आंधळ्याला जसा स्पर्श होतो तसा तो त्याला भासतो. मग कुणाला तरी वेगळ्या पद्धतीनं भासू शकतो, कुणाला तरी वेगळ्या पद्धतीनं भासू शकतो. तसं वारकरी संप्रदायाचं आहे. आपण सगळेजण जसे जाऊ, त्याच्यामध्ये रंगू, त्याच्यामध्ये मिसळू, त्या पद्धतीनं तो आपल्याला गवसत जाईल. तो विठोबा जो आहे तो आपल्याला गवसत जाईल. आपल्याला तिथं गेल्यानंतर ते जे वेगळेपण आहे ना ते सगळं गवसत जाईल. फक्त एक आहे की आपण या रंगामध्ये मिसळायला हवं. ते जे काही वारीचे 15 दिवस असतील त्यामध्ये असो, किंवा आपल्या गावामध्ये सप्ताह असो त्यामध्ये असो, काही अशा माणसं आहेत जे हातामध्ये टाळ घेतल्यानंतर सगळं विसरतात, हातामध्ये विणा घेतल्यानंतर सगळं विसरतात आणि मग देहभान हरपून जातात. मग रंगी रंगला श्रीरंग अशा पद्धतीची भावना त्याच्यामध्ये तयार होते. किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल असं म्हटलं जातं. ही वाचेमध्ये विठ्ठल आला आणि मग तो नाद तयार झाला की आपण स्वतःला हरवून बसतो. स्वतःची अवस्था हरवून स्वतःमध्ये मिसळून जाणं ही किती महत्वाची भावना आहे. ही भावना आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. आणि महत्वाची गोष्ट, मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की जर तुम्ही आम्ही एखाद्या घरावरती उभं राहिलो तर आजूबाजूची 4 घरं दिसतात. जर एखाद्या इमारतीवरती उभं राहिलो तर आजूबाजूची गल्ली दिसते. जर एखाद्या टॉवरवरती उभं राहिलो तर आम्हाला आमचं शहर दिसतं. शहराला, गल्लीला, त्या 4 घरांना मर्यादा आहेत. परंतु ज्ञानोबा नावाची एक व्यक्ती मानवतेच्या एवढ्या उंचीवरती जाते, तिथून तिला देशाच्या, धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, प्रांताच्या सगळ्या सीमा दिसायच्या बंद होतात. आणि तिथून ती व्यक्ती म्हणते, हे विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम. त्या ज्ञानोबांनी आपल्याला विश्वात्मकतेचा संदेश दिला. म्हणून या समाजातली दुमंगलेली मन, जात, धर्म, पंथ हे सगळं जर खोडायचं असेल तर आपण त्या ठिकाणी जायला हवं, आपण त्या ठिकाणी ऐकायला हवं आणि त्या सगळ्यामध्ये मिसळायला हवं. तेव्हाच आपल्या सगळ्यांची मनाची जी काय अभंग रूप भावना तयार होईल ती प्रचंड सुंदर असेल. रामकृष्ण हरी. तर सर खरंच खूप 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 मजा आली आजचं हे सगळं पॉडकास्ट करत असताना, कारण इतक्या चांगल्या पद्धतीनं, इतक्या बारकाईनं याच्या आधी आम्हाला कधीच ते संत साहित्य समजून घेता आलं नव्हतं. किंबहुना बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळाल्या, बऱ्याच संतांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल सुद्धा तुमच्याशी चर्चा करत असताना मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आनंद आला असणार आहे. साहजिकच मनात कुतूहल असतं, मनात भरपूर प्रश्न असतात. आपण म्हणजे हे वारकरी संप्रदाय वगैरे आपण युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती भरपूर बघितलं असेल, पण इन डिटेल बाबा माहिती काय असते त्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायला खरंच खूप मजा आली. त्यामुळे त्यासाठी खरंच धन्यवाद म्हणेन. खरंच तुमचे धन्यवाद. तुम्ही आमच्या आजच्या शब्दवेडे चॅनलवरती आलात. आमच्या सगळ्या शब्दवेडीच्या प्रेक्षकांसाठी आजची ही एक विचारांची आणि आपल्या संत परंपरेची तुम्ही मेजवानी फार चांगल्या पद्धतीनं दिलात. त्याबद्दल खरंच आमच्या चॅनलच्या वतीनं, आम्हा दोघ्या शब्दवेड्यांच्या वतीनं खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्हालाही मी सांगेन की आजचा जो पॉडकास्ट झाला तो 100% तुम्हाला आवडला असेल, कारण आपली वारकरी संप्रदाय किंवा ह्या गोष्टींवरती डिटेल पॉडकास्ट आपण शब्द वेडे, जे की बिग बॉसच्या व्हिडिओमध्ये देखील मी म्हटलं होतं की पुढचा प्रवास काय असणार आहे, तर असा आपला प्रवास असणार आहे. त्यामुळे जुने प्रेक्षक जे आहात तुमचं वेलकमच आहे आणि जे नवीन प्रेक्षक आहात तुमचं देखील मनापासून वेलकम आहे. पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतो. त्यामुळे कसा पॉडकास्ट वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर मराठमोळ्या कोल्हापुरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक तर तुम्ही नक्कीच करता. यस, धन्यवाद. धन्यवाद.